नागपूर शहरातून एक धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली आहे। किरकोळ वादातून मित्रांनीच आपल्या मित्राची निर्घृण हत्या केल्याची घटना कळमना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे। या घटनेत आणखी एक मित्र गंभीर जखमी झाला आहे। कळमना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काडे यांनी दिलेल्या माहितीनुसार तंशू नागपुरे, सलीम व ऋतिक पटले हे तिघे परस्पर मित्र होते। मंगळवारी रात्री हे सर्वजण एकत्र बसून दारू पित होते। दारू पिऊन घरी परतताना मुस्तफा उर्फ बोंडू ईशा अन्सारी यांच्याशी एका मित्राच्या मैत्रिणीला पैसे देण्याच्या कारणावरून वाद झाला। सुरुवातीला हा वाद किरकोळ होता, मात्र काही वेळातच तो विकोपाला गेला। या वादातून आरोपी मित्रांनीच लोखंडी रॉड आणि चाकूने मुस्तफावर चाकू हल्ला केला। या हल्ल्यात मुस्तफाचा जागीच मृत्यू झाला, तर आणखी एक मित्र गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली। मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आला असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलाय। पुढील तपास सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रवीण काळे यांनी दिली। घटना अशी आहे की तंशू नागपुरे, सलीम आणि ऋतिक पटले हे मित्र आहेत। यांचा रात्री यातील आरोपी मुस्तफा उर्फ बोंडू ईशा अन्सारी याच्यासोबत वाद झाला आणि ते सर्वजण मित्रच आहेत, परंतु त्यांचा वाद झाल्याने ईशा अन्सारी आणि त्याच्या परिवारातील त्याचे भाऊ आणि वडील या सगळ्यांनी मिळून सलीम, ऋतिक पटले आणि तंशू नागपुरे या तिघांना रॉड आणि चाकूने मारहाण केली। त्यात ऋतिक पटले याचा मृत्यू झाला आणि सलीम हा जखमी आहे। यातील आरोपींना लगेच माहिती मिळाल्यानंतर आम्ही ताब्यात घेतले। जवळपास अर्ध्या एक तासातच आम्ही सर्व आरोपी त्यांना ताब्यात घेतलेले आहे। यांचा वाद असा मोठा वाद नव्हता, ते सोबतच मंगळवारी बाजार येथे एका ठिकाणी दारू पिले। त्यानंतर दारू पिऊन परत येत असताना त्यांच्या गर्लफ्रेंडला पैसे देण्यावरून त्यांचा वाद झाला आपापसात आणि त्यानंतर त्या वादातून ते जेव्हा घरी आले तर घरी सर्वजण एकाच मोहल्ल्यात राहत असताना घराजवळ त्यांची पुन्हा भांडणे झाली आणि त्या वादातून एक घडली। दारूच्या नशेत आणखी क्षणिक रागातून घडलेली ही घटना पुन्हा एकदा मैत्रीवरचा विश्वास हादरवणारी ठरली आहे। या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करीत आहे।